श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे, अभिनंदन आहे. स्वामी मी पूजा करते तरी मी दुखी का? स्वामी तुम्ही मला सांगा. आपल्या जीवनात मोठा प्रश्न. स्वामी मी पूजा करते, नियमाने पूजा करते, सतत तुमचं नाव घेते, माझं कुठे चुकत आहे ज्यांनी माझ्या जीवनातले दुःख कमी होतच नाहीये? असे प्रश्न कितीकांच्या मनात आहे आणि मग शेवटी आपण स्वामींना विचारायला लागतो. आज हे व्हिडिओ बनवायचं कारण आहे की किती लोक पूजा करतात मग शेवटी निराश होऊन जातात आणि निराश होऊन ते असे कदम उचलतात जेणे की आपल्या परिवाराला त्रास व्हायला लागतो. आपण हा व्हिडिओ नक्कीच पहा, पूर्ण पहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पूर्ण पाहायला मी ह्याच्याकरता म्हणते की जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहाले आणि याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे जर ते तुम्ही दुसऱ्याच्या जीवनात थोडं बहुत सांगायला तर होऊ शकतं की त्याच्या जीवनामध्ये जी समस्या आहे, जे काही त्याच्या जीवनात कारण आहे ज्यांनी तो निराश होऊन गेला, तर होऊ शकतं तुमच्या एक प्रयत्नाच्या कारणाने त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन येऊन जाईल. म्हणून हा व्हिडिओ आपण नक्कीच पहा. अजून काही कारण नाहीये की हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा. होतं काय, आपण किती वेळा पूजेच्या नियमाला चुकून जातो तर आपल्या मनात हे विचार यायला लागतात की आज गुरुवार होता, मी चूक केली, मी काही चूक केली आहे, आज मी पूजाच नाही केली, गुरु माझ्यावर रागवतील, अजून माझ्या जीवनामध्ये दुःख येतील आणि या विचाराने आपण दुःखी राहायला लागतो. पूजा सेवा खरं अर्थ काय आहे? आपल्या आपमध्ये पूर्णताचा अनुभव आहे. त्याचा खरा अर्थ हाच आहे की आपल्या पूर्णताचा अनुभव आपल्याला होतो. सेवेने आपण आपल्या गुरुच्या प्रती कृतज्ञता प्रकट करतो. सूर्याने आपल्याला रोशनी दिली आहे, वादळाने आपल्याला पाणी दिलंय, झाडांनी आपल्याला फूल दिलं, जेवण दिलं आणि आपल्या या प्रकृतीमधून पुष्कळशा वस्तू आपल्याला मिळतात. तर आपण सगळ्यांनी त्याच्याकरता धन्यवाद करायला हवा. आपल्याला देवाने दिलंय तर आपण त्याचा धन्यवाद मानायला हवा. जेव्हा आपण पूजा करतो, नैवेद्य दाखवतो, फूल चढवतो, तर हे सगळं आपल्याला प्रकृतीने देवानीच तर दिलेलं आहे. देव म्हणतो हे मला काहीच नकोय, जर तुझ्याकडे हे काहीच नाहीये तर हे मला काहीच नकोय, मला फक्त हवंय अंतरात्मापासून तू मला आवाज दे, ती पूजा मला हवी आहे, अशी पूजा मला नकोय, मला दिखावा नकोय. देव आपल्याला हे सांगत आहे. आपल्याला दिलेल्या वस्तू जितक्या पण आहे त्याच्याकरता मनापासून देवाला नक्कीच आपण सर्वजण धन्यवाद द्या. किती वेळा आपल्या मनात प्रश्न येतो की जे पूजापाठ नाही करत त्यांचे कर्म सुद्धा चांगले नाही, ते मनुष्य का खूप खुश राहतात? काय कारण आहे की त्यांच्या इच्छा सर्व पूर्ण होतात आणि जे चांगले कर्म करतात तर त्यांच्या इच्छा पूर्ण होतच नाहीये? तर असे काय कारण आहे, काय असं झालेलं आहे ज्याने की मला सुख नाही, त्याला बिना काही करता सगळं सुख मिळतं? जेव्हा हे प्रश्न आपल्या मनात यायला गेले तर नक्कीच तुम्ही दुःखी होऊ नका. तुम्ही आपल्या कर्माकडे लक्ष द्या. कर्माकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. जर हे प्रश्न पण तुमच्या मनात उठलेच आहे की दुसऱ्याला जो काही नाही करत त्याला सुख आणि मी सगळं काही करतो मला दुःख का? तर श्रीकृष्णाने अर्जुनला काही सांगितलं आहे. ते काय सांगितलं आहे ते आपण नक्कीच पहा की श्रीकृष्ण अर्जुनला काय सांगत आहे. श्रीकृष्णाने अर्जुनला सांगितलं आहे की या संसारामध्ये, या कलियुगामध्ये मनुष्य जेव्हा कर्म करतो त्याला सुख नाही मिळत, मग तो एक टोकेला जातो आणि विचार करतो की आता माझ्या जीवनाचा मी समाप्त करून घेऊ, आता मी काय करू? या विचारापासून वाचवाय करता मी तुला एक कथा सांगतोय. ती कथा तू नक्कीच ऐक आणि जेणे की तुझ्या मनातले पण जे काही प्रश्न आहे त्याचं उत्तर तुला नक्कीच मिळेल. तर ते श्रीकृष्ण अर्जुनला सांगतात, पार्थ तुला एक गोष्ट सांगत आहे, तू ते नक्कीच ऐक. तेव्हा तुला कळेल की प्रत्येक माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळतो. प्रकृती आहेत, प्रत्येकाला आपल्या मार्गावरती जाण्याचा मोका देते, पण ते माणसावर निर्भर असतं की त्याला कोणत्या मार्गावर जायचंय, तो नास्तिक बने की आस्तिक बने. आता तू ही कथा नक्कीच ऐक. एक शहरात दोन माणूस राहत होते. एक खूप मोठा व्यापारी होता. तो पूजा पाठ
दान धर्म यावर खूप विश्वास ठेवायचा। तो दिवस रात्र पूजा करायचा। आपले कर्म जे आहे ते जितके चांगले होऊ शकायचे तो तेवढे चांगले कर्म करायचा। याच्या विपरीत एक दुसरा माणूस होता। तो रोज मंदिरात तर जायचा पण चोरी करायला जायचा। त्याला पूजा पाठ दान धर्म याच्याशी काही मतलब नव्हता। असाच वेळ धीरे धीरे निघत होता। एक दिवस खूप जोराने पाऊस पडला। त्याला माहित होतं की मंदिरामध्ये आता फक्त पंडितच असेल तर मी नक्कीच जेवढे काही तिथे धन आहे ते मी चोरू शकतो। आणि त्यांनी सगळं धन चोरलं। पण त्याच वेळेस तो व्यापारी पण मंदिरात पोहोचला दर्शन करायला। मंदिराच्या पंडितांनी त्याला चोर समजले आणि तो पंडित जोऱ्या जोऱ्याने ओरडायला लागला। तर झालं काय, पुष्कळशे लोक आले आणि त्या व्यापारीला मारायला लागले। बड्या मुश्किलीने तो व्यापारी तिथून पळाला। पण जसाच पळाला तर रस्त्यात जाता काय झालं, जाता रस्त्यात हे झालं की त्यांनी पुढे पळताना हे पाहिलंच नाही की समोरून एक गाडी येते। तो त्या गाडीला टकरोला खाली पडला आणि लगेच उठून पळायला लागला। त्याच्या पायाला थोडीशी जखम झाली होती। तो जात होता त्याच वेळेस त्याला तो चोर रस्त्यात भेटला आणि म्हणाला, आज तर मला खूप सारं धन मिळालंय। तेव्हा व्यापारीला त्याच्यावर खूप राग आला आणि त्यांनी काय केलं, घरी जाऊन देवाचे जेवढे फोटो होते ते सगळे काढून एकीकडे ठेवून दिले। दान धर्म पूजा पाठ सगळं काही बंद करून दिलं। मग काय झालं, थोड्या दिवसांनी दोघांची मृत्यू झाली। ते यमराजाच्या सभेत पोहोचले। दोघांनी एक दुसऱ्याला पाहिलं तर व्यापारीला त्याच्यावर खूप राग यायला लागला। तर व्यापारीने यमराजला विचारले, मी तर सदा देवावर विश्वास ठेवला, दान धर्म केले, जेवढे चांगले कर्म करू शकत होतो तेवढे चांगले कर्म केले, तरी माझ्या जीवनात मला अपमान आणि दुःखच मिळाले आणि याला धन मिळाले। हा तर चोर होता आणि नास्तिकी होता, तर असं का? यमराज म्हणाले, तू चूक विचार करतोय। ज्या दिवशी तू गाडीने टकरोला होता तेव्हाच तुझी मृत्यू होणार होती, पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे ती वेळ टळून गेली आणि तुला जास्त लागलं पण नाही। या चोराच्या भाग्यामध्ये राजयोग होता, पण त्यांनी आपल्या कर्माने नाहीसा केला आणि त्याला नुसतं छोटीशी धनाची पोटली मिळाली। आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असतीलच। देव तुमच्याकडे पाहत नाही, तुमची पूजा देवापर्यंत पोहोचत नाही, हे बिलकुल खरं नाहीये। देव आपल्याला केव्हा काय देतो ते आपल्याला समजमध्ये नाही येत, म्हणून ती आपली चूक आहे। कर्म नेहमी चांगले करा, त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळतील। जीवनामध्ये कधी निराश होऊ नका। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचवा, ज्याने की निराश झालेला मनुष्य कधी असा कदम न उचलून घे ज्याने की त्याच्या जीवनामध्ये काही नुकसान हो। श्री स्वामी समर्थ।